आज 3 मार्च चंद्रग्रहण. काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या. आहार आणि भोजन. ग्रहणाच्या काळात अन्न ग्रहण करू नये असे मानले जाते. शास्त्रानुसार या काळात अन्नावर नैसर्गिक ऊर्जेचा विपरीत परिणाम होतो. तसेच ग्रहण संपल्यानंतर शिळे किंवा उरलेले अन्न खाऊ नये. मात्र दूध, दही किंवा पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकल्यास ते शुद्ध राहते असे मानले जाते. ग्रहणाच्या काळात कोणतेही नवीन काम, व्यापार किंवा मंगल कार्य उदाहरण साखरपुडा, गृहप्रवेश करू नये. ग्रहणादरम्यान मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत आणि देवाच्या मूर्तींना स्पर्श करू नये. या काळात मनातल्या मनात नामस्मरण करणे अधिक फलदायी मानले जाते. निरोगी व्यक्तींनी ग्रहणाच्या काळात झोपू नये. मात्र वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांसाठी हा नियम शिथिल आहे. तसेच ग्रहणात सुरी, कात्री, सुई यांसारख्या धारदार किंवा तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी ही काळजी घ्यावी. कोणाविषयी वाईट विचार करू नये. सुळाचे विचार करू नका आणि ग्रहणाच्या सुरुवातीला आणि शेवटी अनिवार्य स्नान करावे. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळावे. जरी ते सूर्यग्रहणाइतके घातक नसली तरी डोळ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी. ग्रहणाच्या वेळी झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. ग्रहणाच्या वेळी मंत्रजप करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या इष्टदेवाचा मंत्र किंवा गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र जप करू शकता. ग्रहणाच्या काळात ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते. ग्रहणानंतर धान्य, कपडे, पैसे किंवा इतर वस्तू दान करणे खूप पुण्यपूर्ण आहे. ग्रहण संपल्यानंतर पवित्र नद्यांमध्ये किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान करावे. ग्रहणानंतर घरातील मंदिर स्वच्छ करावे आणि पूजा सुरू करावी. ग्रहण काळात स्वयंपाक करण्यास मनाई आहे. ग्रहण काळात झोपू नये. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.